आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटेजी, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष माननीय PR पाटील दादा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबईचे उपस्थित असणारे प्रतिनिधी, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री BB ठोंबरे, उपस्थित असलेले संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य, कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सर्व नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, शेतकरी बंधू भगिनींनो, मी सुरुवातीलाच या एका विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण AI म्हणतो, या अत्यंत महत्त्वाच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक प्रगतीची दिशा ही दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे। नवी पिढी नव्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मागे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलेली आहे आणि म्हणून एकूणच या शेती व्यवसायाला नवसंजीवनी बहाल करणारे क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणून आता AI कडे आपण सगळे बघतोय। गेल्या काही वर्षामध्ये या AI साठी बारामतीमध्ये असणाऱ्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने अनेक प्रयोग या विषयात केले आणि या विषयामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने झाड कसं, मग ऊस असो किंवा कोणतंही पीक असो, कसं वाढू शकतं याच्यावर गेले 4-5 वर्ष सतत प्रयोग करण्यात आले। कृत्रिम तंत्रज्ञान वापरून लागणीपासून ते तोडणीपर्यंत विविध टप्प्यावर अधिक अचूक, शास्त्रीय आणि परिणामकारक निर्णय घेता येऊ शकतात। यामध्ये रोग कीड व्यवस्थापन, हवामान आधारित सल्ला, जमिनीची उत्पादकता, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ऊस उत्पादनाचा अचूक अंदाज या सर्व बाबी साध्य करण्याकरता भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रभावी ठरेल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या AI संबंधित तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करता ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यात आपल्या सर्वांच्या साक्षीने आत्ताच सामंजस्य करार करण्यात आला। आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराच्या संधी, तंत्रज्ञानाची माहिती व त्याचा शाश्वत उत्पादनावर होणारा परिणाम यावर चर्चा करणे हा आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण देखील आपल्याला सादर होणार आहे। यामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्य साखर संघ, राज्य सहकारी बँक, विस्मा, राज्यातील साखर कारखाने, राज्याचे कृषी व सहकार विभाग, साखर आयुक्तालय, राष्ट्रीय सहकारी संघ हे सर्व आज एकाच मंचावर उपस्थित आहेत। या सर्वांची कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबाबत पार पाडावयाची भूमिका ही निश्चित करणे व त्याबाबत सर्वांना अवगत करणे या चर्चासत्राचे प्रयोजन आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाविषयी या सर्व घटकांना एकत्रित आणून व तसेच वित्तीय संस्थांची मदत घेऊन हे तंत्रज्ञान सहजगत्या शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवता येईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपलं उत्पादन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं मिळेल हे बघण्याचा यात उद्देश आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित न ठेवता यामध्ये नॅशनल फेडरेशनच्या मदतीने
देशातील इतर राज्यांमध्ये देखील त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल यावर देखील विचार करता येईल, भविष्यात होईल असा मला विश्वास आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांकरता वरदान आहे. त्याचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने केला तर भविष्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा एक यशस्वी उद्योजकही ठरेल असा मला ठाम विश्वास आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सकाळी देखील गव्हर्निंग काउन्सिलने याच्यावर बराच विचार केला. काय करता येणं शक्य आहे, शासनाची आपल्याला कशी मदत होईल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यात काय रोल प्ले करेल आणि त्याचबरोबर KVK बारामती कृषी प्रतिष्ठान हे याच्यात काय काम करू शकेल याविषयी आजच्या झालेल्या सामंजस्य करारात बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच चर्चेनंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मार्केटमध्ये जेव्हापासून बारामती कृषी प्रतिष्ठान काम करायला लागलेलं आहे आणि AIच्या बातम्या यायला लागल्या आहेत, तेव्हापासून बाजारामध्ये अनेक इंजिनियर AIचं तंत्रज्ञान डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी आणि आम्ही सगळे या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत की गेले 4 वर्ष सतत AIवर ऊसाच्यासाठी काय प्रगती ऊसाची होऊ शकते, ऊसातले अत्यंत बारकावे लक्षात घेऊन त्याची प्रोत्साहन म्हणजे ऊसाला वाढ कशी झपाट्यानं होऊ शकते हे आपल्यातल्या अनेकांनी बारामतीला जाऊन पाहिलेलं आहे. 47-48 कांड्याचा ऊस आणि आडसाली ऊस लावण्याची आवश्यकता नाही. ऑक्टोबरपासून 10-12 महिन्यात पीक येण्याची व्यवस्था, 12 महिन्यात हे यील्ड येते असे अनेक आपल्याला बारामतीला उदाहरणं अनेक वेगळ्या जातीवर प्रयोग झालेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऊसाची उपलब्धता ही बऱ्याच कारखान्यांना मोठं आव्हान आहे. आपण थोडासा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की प्रत्येक कारखाना या तंत्रज्ञानाने आपल्या ऊसाच्या उपलब्धतेमध्ये 1,00,000-2 लाख टनाचं वाढ सहज 2-3 वर्षात करू शकेल. आणि म्हणून यामध्ये या ठिकाणी ठेवलेला हा जो वेदर स्टेशन आहे, हे वेदर स्टेशन लागेल त्याच्या सभोवताली 2 किलोमीटरच्या एरियात येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या वेदर स्टेशनमधून वेदरचे जे काही रिपोर्ट्स असतील ते शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये सहजगत्या उपलब्ध होतील. तुम्हालाच सूचना देण्यात येतील की यावेळी तुम्ही तुमच्या ठिबक सिंचन चालू करा, 15,000 लिटर पाणी द्यायचं आहे आणि 20 मिनिटानं पाणी बंद करा, किंवा यावेळी तुमचा खत चालू करा. आणि ज्यावेळी हवामानात प्रेशर कमी असतं त्यावेळी अपटेक जास्त चांगला होतो, अशी वेळ हवामानाचा अभ्यास करून आपल्याकडे सांगण्यात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आज आहे ते ज्ञान एकत्रित करून त्याचं काही क्षणामध्ये त्याच्यावर निष्कर्ष काढून तुम्हाला कळवणे. आणि त्यामुळं उत्तम शेती करत असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आज जवळपास बारामती प्रतिष्ठानकडे 8,000 शेतकऱ्यांनी ऑलरेडी इच्छा व्यक्त केलेली आहे. आज जो सामंजस्य करार झाला तो खाजगी साखर कारखाने, सहकारी क्षेत्रातले कारखाने महाराष्ट्रातले यांच्या अखत्यारीत असणारे, त्या कार्यक्षेत्रात असणारे जे शेतकरी आहेत त्यांनी तिथल्या स्थानिक कारखान्याला संपर्क साधावा. तो संपर्क साधून कारखान्यांशी VSI आणि बारामती शेती प्रतिष्ठान हे जो सामंजस्य करार करेल त्यात त्याचा सहभाग होईल. कारखान्यांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करायचं आहे, कारखान्यांनी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि KVKचे अधिकारी देखील सातत्याने आपल्याकडे येतील. आता मी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेच लोक आपल्याला भेटतील आणि म्हणतील हे 500 रुपयात मी करून देतो, हे 1000 रुपयात करून देतो, हे 1,500 रुपयात करून देतो. पण मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि बारामती कृषी प्रतिष्ठान यांनी जे एकत्रितपणाने निष्कर्ष काढून अगदी उत्तम सोल्युशन्स तयार केलेले आहेत ते इतरांच्याकडे कुठल्याही अनुभवाच्या शिवाय मिळणार नाहीत. आणि म्हणून आज बारामती प्रतिष्ठानबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बऱ्याच विचारांती बरीच छाननी करून
त्याच्या सर्व खर्चाचा पारदर्शकतेने विचार करून या निष्कर्षापर्यंत येऊन आज सामंजस्य करार केलेला आहे. मला स्वतःला खात्री आहे की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पहिल्या 10,000 शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका घेतलेली आहे. ते वेगवेगळ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असतील. त्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यावर माझी खात्री आहे की पुढच्या वर्षभरानंतर जे रिपोर्ट येतील त्यावेळी महाराष्ट्रातले शेतकरीच तुमच्याकडे आग्रहानं करतील की आम्ही ठिबक करतो, आम्हाला या योजनेत घ्या. आणि म्हणून हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होईल. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या सगळ्या व्यवस्थेत आपण प्रगती करतोय. आणि ज्याचा 100 टनाचा ऊस आज आहे तो 130 टनापर्यंत जाईल. 30% तुमच्या उत्पादनात वाढ होईल. असा साधारण 40-45% होईल, पण 30% साधारण होईल असा आमचा अंदाज आहे. आणि ती वाढ ही फार कमीत कमी खर्चात येईल. जो खर्च सांगितला जाईल प्रेझेंटेशनमध्ये तो 5 वर्षासाठी हार्डवेअरचा आहे आणि बाकीचा दरवर्षीचा खर्च आहे. आणि या सगळ्यामध्ये VSI आपल्या संशोधनाने तुम्हाला अधिक चांगली ताकद देईल. श्री प्रतापराव पवार यांचा उल्लेख मला केला पाहिजे. एखादं विजन आणि मिशन हे एकत्रित करून डॉक्टर प्रतापराव पवार यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केलेला आहे. बरीच मेहनत घेतलेली आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीला याच्यात इन्व्हॉल्व करून स्वतः KVKनी 4 वर्ष स्वतःची गुंतवणूक करून प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून या निष्कर्षापर्यंत आपण आलेलो आहोत. डॉक्टर प्रतापराव पवार आज आलेले नाहीत, पण त्यांचा उल्लेख मी मुद्दामून यासाठी करतो की त्यासाठी त्यांची जी तत्परता आणि आग्रह होता तो प्रचंड होता. आज या सामंजस्य कराराला मूर्त स्वरूप आलेलं आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की या व्यवस्थेमध्ये आपला कारखाना कसा येईल, आपण कसे त्यात अग्रेसर होऊ आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळवून देण्यासाठी ही व्यवस्था कशी उपयोगी पडेल यासाठी आपण सगळे प्रयत्न कराल. माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून इथं आलेत, कृषी मंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत. सरकारचाही AI साठी जवळपास 500 कोटी रुपये बजेटमध्ये माननीय अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून ठेवलेले आहेत. आम्हाला विश्वास आहे की त्यातली जास्तीत जास्त रक्कम अनेक पिकांसाठी आहे, पण ऊस उत्पादक त्याचा जास्त चांगला फायदा घेतील आणि त्याचा फायदा करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी सरकार, VSI आणि KVK बारामती यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रोत्साहन आपण स्वीकारून त्याचा उपयोग कराल असा विश्वास बाळगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद.